नमस्कार. आज आपण भगवद्गीतेतील एका विशेष श्लोकावर बोलणार आहोत. अध्याय 1 श्लोक 15. नमस्कार. हो, हा श्लोक कुरुक्षेत्र युद्धाच्या अगदी सुरुवातीच्या एका महत्वाच्या क्षणाबद्दल आहे. बरोबर. पांडवांचे युद्ध शंखनाद. आपल्याकडे याबद्दल काही संदर्भ साहित्य आहे आणि यात श्रीकृष्ण, अर्जुन, भीम यांनी वाजवलेल्या शंखांचा उल्लेख आहे. अगदी. तर आजचा आपला उद्देश हा आहे की या शंखनादाचं महत्व काय होतं हे जरा समजून घेऊया. हो, म्हणजे हे फक्त शंख वाजवले, युद्धाची सुरुवात केली एवढंच होतं की आणखी काही? चला तर मग बघूया. नक्कीच. तर हा क्षण आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरचा, युद्ध सुरू व्हायच्या अगदी आधीचा. हो, आणि श्लोक काय म्हणतो? पांचजन्यम हृषीकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदर. बरोबर. म्हणजे आधी श्रीकृष्ण ज्यांना ऋषिकेश म्हटलंय त्यांनी पांचजन्य फुंकला. ऋषिकेश या नावाचं काही विशेष अर्थ? हो, तर ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. श्रीकृष्ण इथे फक्त सारथी नाहीत, तर ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत हे यातून सूचित होतं. अच्छा, म्हणजे त्यांचा शंखनाद हा फक्त युद्धाचा इशारा नाही, तर एक प्रकारची दैवी घोषा आहे. अगदी. त्यांच्या बाजूने असलेल्या परमशक्तीची ती ग्वाही होती. आणि त्यांचा शंख पांचजन्य, त्याच्याबद्दल ही कथा आहेत. म्हणतात की तो समुद्रातून मिळाला. म्हणजे निर्मिती आणि नियंत्रण यांचं प्रतीक. बरोबर. मग येतो अर्जुन. हो, धनंजय. त्याने वाजवलं देवदत्त. धनंजय म्हणजे संपत्ती जिंकणारा, अर्जुनाच्या पराक्रमाची आठवण करून देणारं नाव. आणि त्याचा शंख देवदत्त म्हणजे देवाने दिलेला. हा शंख वरुणाकडून किंवा इंद्राकडून मिळाला असं म्हणतात. अच्छा, म्हणजे अर्जुनाचा पराक्रम आणि त्याला मिळालेलं दैवी पाठबळ, या दोन्हींची घोषणा त्या शंखनादातून झाली. वा, हे किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आधी ऋषिकेश आणि पांचजन्यमधून दैवी नियंत्रण आलं, मग धनंजय आणि देवदत्त मधून पराक्रम आणि दैवी कृपा. हो. आणि मग तिसरा येतो भीमकर्म वृकोदर. अगदी. त्याने फुंकला पौंडर नावाचा महाशंख. महाशंख म्हणजे मोठा शंख. हो. भीमकर्मा म्हणजे प्रचंड काम करणारा, आणि वृकोदर त्याची अफाट भूक आणि ताकद आपल्याला माहितीच. म्हणजे त्याचा शंखनाद हा इतरांपेक्षा खूपच मोठा, भेदक असणार. नक्कीच. तो महाशंख होता. त्याचा आवाज म्हणजे फक्त आव्हान नव्हतं, तर शत्रूच्या मनात धडकी भरवणारा आवाज होता. तो भीमाच्या अफाट शक्तीचा तो परिचय होता. खरंय. म्हणजे हे 3 शंखनाद हे केवळ आवाज नव्हते, तर नाही, ते पांडव पक्षाच्या ताकदीचे 3 वेगवेगळे पैलू होते. हो ना. श्रीकृष्णांचं मार्गदर्शन आणि नियंत्रण, बरोबर, अर्जुनाचं कौशल्य आणि दैवी आशीर्वाद, आणि भीमाची अफाट शारीरिक शक्ती. हे सगळं एकत्र आल्यावर कौरवांवर काय मानसिक दबाव आला असेल. अगदी. आणि संदर्भ साहित्य हेच सांगतं, ही केवळ युद्धाची घोषणा नव्हती, तर एक विचारपूर्वक केलेली मनोवैज्ञानिक खेळी होती. म्हणजे पांडवांनी आपला आत्मविश्वास दाखवला, आपली तयारी दाखवली, हो, आणि एकजूट सुद्धा. यातून कौरवसेनेला फक्त आव्हान नाही दिलं, तर त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला. हो. युद्धाच्या सुरुवातीला हे खूप महत्वाचं ठरतं. खरंय. तर थोडक्यात सांगायचं झालं तर गीतेतला हा एक श्लोक आपल्याला फक्त कोणकोणते शंख वाजवले हे नाही सांगत, हा नाही, त्यामागचा खोल अर्थ उलगडून दाखवतो. श्रीकृष्णांचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र हे आवाज नव्हते, तर पांडवांची सज्जता, आत्मविश्वास, दैवी पाठबळ आणि शत्रूला दिलेलं एक, काय म्हणतात त्याला, एकत्रित आव्हान होतं. अगदी बरोबर. हे झालं पांडवांच्या बाजूचं चित्र, त्यांनी केलेलं शक्ती प्रदर्शन. पण इथे एक विचार येतो मनात. काय? म्हणजे आपल्याकडच्या माहितीत पांडवांच्या या प्रभावी शंखनादावर भर दिला आहे, पण त्या आवाजाच्या गदारोळात त्या क्षणी कौरवांच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटली असेल? हो, हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यांनी काय प्रतिसाद दिला? की ते शांत राहिले? त्यांच्या प्रतिसादाचा किंवा प्रतिसादाच्या अभावाचा काही अर्थ होता का? बरोबर. यावरही खरंच विचार करायला हवा. कदाचित पुढच्या वेळी आपण यावर बोलू शकतो. नक्कीच. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.